तर सध्या आपण दृश्य पाहतोय युसुफ आसिफ शेख या आरोपीच्या घरावर नागपूर गांधी गेट परिसरात कारवाई केली जाते। युसुफ शेख याच्यावर दंगलीमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे। मंजूर नकाशापेक्षा जे अतिरिक्त बांधकाम आहे त्या अनधिकृत बांधकामावरती ही कारवाई होतीये। महालच्या जोहरीपुरा भागामध्ये ही कारवाई केली जाते। याआधी फहीम शेख याच्या घरातल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली, बुलडोझर चालवण्यात आला आणि त्यानंतर आता या दंगलीमध्ये सहभागी असलेल्या युसुफ शेखच्या घरावर त्याच्यामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे त्यावर सध्या कारवाई केली जाते आणि ते बांधकाम सध्या पाडलं जातंय। नागपूर हिंसाचार प्रकरणी ही कारवाई होतीये। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देईल। तुषार, फहीम नंतर आता युसुफच्या घरावर देखील कारवाई होताना दिसतेय, इथे काय अनधिकृत बांधकाम होतं? निश्चितच युसुफ शेखच्या घरावर जी कारवाई होत आहे, जो नागपूर नगर निगम अंतर्गत जो अधिकृत नकाशा आहे तो नकाशा अतिरिक्त काम त्यांनी केलेलं होतं आणि ते अतिरिक्त काम अनधिकृत होतं। त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचं पथक त्यांच्या घरी हे कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। युसुफ शेखवर जो आरोप आहे की सोमवारच्या दिवशी जी दंगल घडली त्या दंगलीमध्ये तो एक आरोपी आहे, त्यांनी दंगल भडकवण्याचा आणि दंगलीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे। सोबतच शिवाजी चौकामध्ये त्याचं एक दुकान आहे आणि त्या ठीक आहे, त्यामुळे आता आणखी कोणाच्या घरावर कारवाई केली जाते हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।